गुड मॉर्निंग गाईज. तर मी झालेले आहे आज रेडी. मी आज लवकर उठले कारण ते गावामध्ये सप्ताह बसलेला आहे. तर आज ज्ञानेश्वरीचं जे पारायण असतं तर त्याचा आज 18वा अध्याय चालू होणार आहे. आणि त्या 18व्या अध्यायाला मी दरवर्षी बसत असते. तर मग आज तो अध्याय सुरू होतोय. तर मग मी आज लवकर उठले आणि मस्त रेडी झाले लवकर. ज्ञानेश्वरी वगैरे पण काढून ठेवली मी. आता ते अनाउन्समेंट करताय की ज्ञानेश काय पारायण मंडळी लवकर या. तर आता मी जाते. हे सभा मंडप आहे आणि हे सगळे ज्ञानेश्वरी ग्रंथ आहेत. खूप लोक वाचतात हे ग्रंथ आणि 18वा अध्याय पण. एवढे सगळे 18व्या अध्यायासाठी बसलेले होते, तुम्ही बघू शकता. आणि फायनली मी घरी आले. किती 7 वाजेपासून तर आतापर्यंत आम्ही पारायण वाचत होतो. तर आलोय आता फायनली घरी. उद्या त्याची समाप्ती राहील. मस्त पूजा वगैरे पण होईल उद्या ज्ञानेश्वरीची. मी तुम्हाला ती पण दाखवेल नक्की. आम्ही चाललोय नायगावला. तिकडे आमचं थोडस काम होतं. मी पप्पा गोपी चाललोय. तर हा चौक आहे. ते डोंगर बघा ते छान आहे. फायनली आम्ही घरी आलो. आम्ही ज्या कामासाठी गेलो होतो ना, तर ज्या माणसासोबत आम्हाला काम होतं ना तेच तिथं नव्हते. मग आम्ही परत रिटर्न आलो. एवढं बोर झालं. घरी रिटर्न आलो आणि रिटर्न आलो तर बघतो का आम्ही, हे बघा ही बाई नाही का, आता हे बघा या मनी घेऊन बसली. हे मनी. आता मम्मी तुझ्या मण्यांचं काय करणार आहे? मला माळी बनवायचे. काय देवांना माळी. काय पप्पा म्हणते हे सोनं आहे म्हणे. आणि मम्मी म्हणते की तिला या मनांच्या माळी बनवायच्या आहे. आणि बघा हे सोनं. एक मनी 500. काय एक मनी 500. पप्पा म्हणते एक मनी 500च आहे. आम्ही बसलोय. मी बसलोय माळा करत बसला. आधी मांडी निशाणी. तर आता मम्मी करते माळा. झाल्यानंतर बघू आपण. झाली. आम्ही सगळे पुढे बसलेलो होतो. गोपीला अचानक काय झालं काय नाही माहित नाही. मागे गेला, देवाच्या पूजेचं ताट घेतलं, गणपतीची आरती म्हणायला लागला. मम्मी दुपारच्या 3 पासून या माळी करायला बसलीये. आता 9 वाजताय तरी त्यांच्या त्या माळी झाल्या नाही. आणि तिच्या सोबतच त्या गोपीला पण नाद लावून दिलाय. हे बघा गोपीची माळ कशी. गोपी दाखव गोपीची माळ कशी, सांगा त्याला. म्हणजे मम्मी इकडे माळी करतीये, इथे ठेवली तिने. आता गोपीला पण नाद लागलाय किती वेळचा. गोपी येते का तुला बनवता? येतीये बनव. मग किती बनवणार आहे तू? किती? 5 का? किती राहते 5 दाखव. तितके राहते का? बर. त्या पण मागं पाय कोण आलं. आता तुम्ही बनवताय माळी, तुम्ही सांगा. नाही याला विचार ना. गोपी कितीला देणार तू ती माळ? कितीला विकणार आहे तू? हा गोपी 5 रुपयाला. 5 रुपयाला एक माळ आहे. कोणाला लागली तर सांगा मला.
हे बघा कोण आलंय. क्यूट आहे बघा ते. पहिले ते बघा गोलू काय घेऊन आला. करा जेवण. काय घेऊन आला गोल्या. भात. आपण जाऊन पोहा. काय आणलं गोल्या. सरप्राईज. तो गोल्या का युट्यूब फॅमिली करा जेवण. आमच्याकडे आणले 6 चपात्या. तुम्ही खा आम्ही खातो. तर झालं असं, मम्मीनी सकाळी कढी केलेली होती, कढी आणि बाजरीची भाकरी. तर ते संपलं म्हणजे सॉरी कढी आहे आणि बाजरीची भाकरी होती. मग आता मम्मी ते माळा करतीये. माझी पण तब्येत ठीक नाहीये. तर मग मम्मी म्हणे काय करायचं. तर मग आम्ही गोलूला म्हणलं की तू जेवायला गेलाय ते सप्त्यामुळे पंगत असते, तर तू जेवायला गेलाय तर मग आम्हाला काय पोळी आणि भात पण घेऊन ये. तर गोल्याला मी कॉल करून सांगितलं, तेव्हा तो मला एवढा चिडला. पण मग त्यांनी कसं तरी आणलं. तुम्हाला कसं वाटलं आमचे भिकारी चाळे. तर मग त्यांनी आणलाय भात आणि पोळी. मम्मी बघा या मांजरीचा कसा लाड करतीये. मांजरी नाही ती मांजरा आहे, तो मांजरा. बोला ना त्याला. चाल. दूध देतात. चाल. देतात दूध. त्याची शेपूट. हे बघा कसं खेळतय बघा ते. गोपी, मॅडमनं काय शिकवलं आज शाळेत. 1, 2 आणि काहीच नाही. मग तू कशाला गेला शाळेत. मॅडमने नाही शिकवलं कावळ्याचं. काय शिकवलं कावळ्याचं. पाण्यात दगड टाकतो कावला, वरती पाणी येतं, पोटभर पाणी पितो कावला, मग घरी राहत, मग येणार झोपून राहत, मग आम्ही शाळेत जातो. मॅडम परत शिकवते. कावळ्याची गोष्ट सांगितली होती का मॅडमनं. हा. बर. सबस्क्राईब करा. काय करा. सबस्क्राईब करा. नाही असं हात नको ठेवू. इथून बोल. काय म्हणायचं तुला. इथून बोल. काय सबस्क्राईब करा. जोरात बोल. काय सबस्क्राईब करा. सरप्राईज करा का. हा. इथून जोरात बोल. अजून सबस्क्राईब करा. हात नको ठेवू. असं करून बोल. सबस्क्राईब करा. जोरात वरड. सबस्क्राईब करा. मास्क कर. हाय. जेवण वगैरे सगळं झालं आमचं. आणि तो पंगत मधला जो भात होता तो काय परवडला नाही खायला, कारण तो भात पूर्ण कच्चा होता. पण मग तरी नाविलाजाने खाल्ला, कारण टाइम वगैरे खूप झाला होता. तर मग नाविलाजाने आम्ही तो भात खाल्ला. आता सकाळी लवकर नाश्ता करावा लागेल, कारण थोडंसं जेवण केलंय. आणि माझा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे जो मला तुम्हाला सांगायचा आहे. तर तो असा की मी जे 5-6 दिवसांपासून व्लॉग अपलोड करतेय, तर त्यावरती कॉपीराईट येतंय. तर जेव्हा स्टार्टिंगच्या व्हिडिओलाच कॉपीराईट आलं होतं, तर तेव्हा मी युट्यूबला वगैरे त्याचे व्हिडिओ बघितले की कॉपीराईट वगैरे काय येतंय का नाही. तर बघितले होते मी, कारण मी नवीनच युट्यूब आता यूज करतेय. तर मग मी त्यासाठी बघितले होते युट्यूबला व्हिडिओज खूप सारे, कॉपीराईट काय येत असतं वगैरे. तर कॉपीराईट येण्याचे त्यांनी भरपूर रिझन्स सांगितले, पण त्या रिझन्स मध्ये मला माझं रिझन असं वाटलं होतं की जे मी बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे यूज करतेय, तर त्यामुळे माझं कॉपीराईट येतंय. तर मी जे बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे होते मी ते पण चेंज केलं, तरी पण कॉपीराईट यायलाच लागलं. आणि जे ॲप होते मी ज्यावरती ब्लॉग एडिट वगैरे करायचे, तर मी ते ॲप्स पण मी चेंज केलं होतं. आणि नंतर जे बॅकग्राऊंड म्युझिक मी आत्ता माझ्या व्हिडिओला टाकायला लागले होते, तर ते मी सगळे नो कॉपीराईट म्युझिकच यूज केले.
तरी सुद्धा माझ्या ब्लॉगला, माझ्या व्हिडिओजला कॉपीराईटच येतंय ना, हा मला माझ्यासाठी मोठा प्रॉब्लेम वाटतोय. कॉपीराईट नाही यायला पाहिजे. तर तुम्हाला जर त्यावरती काही माहिती असेल, त्याबद्दल काही इन्फॉर्मेशन असेल की माझ्या व्हिडिओला कॉपीराईट का येतंय, तर प्लीज मला कळवा. कारण मी YouTube हे नवीनच यूज करतीये, नवीनच मी त्यावरती व्लॉग वगैरे अपलोड करतीये. तर मग मला काही आयडिया नाहीये की अजून काही रिझन असेल की माझ्या व्हिडिओला कॉपीराईट येतंय. तर तुम्हाला जर माहिती असेल त्यावरती काही, की आता तुम्ही माझे ब्लॉग बघतात, तर ह्या रिझनमुळे माझ्या व्हिडिओला कॉपीराईट येत असेल असं तुम्हाला वाटतंय, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून एक गोष्ट म्हणजे माझे YouTubeला 4 सबस्क्रायबर होते. तर मी आता ब्लॉग वगैरे अपलोड करायला लागले आणि तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आणि सर्वांच्या सपोर्टमुळे माझ्या YouTubeचे आज 100 सबस्क्रायबर झालेले आहे आणि त्यासाठी मी खूप खुश आहे. आणि लवकरच अशी मी आशा करते की असंच जर तुमचा सपोर्ट, प्रेम माझ्यासोबत कायम असेल, तर लवकरच माझे जे 100 सबस्क्रायबर आहे त्याचे लवकरच 1000 होतील आणि 1000चे लवकरच 1,00,000 होतील. जर तुमचा सपोर्ट माझ्या मागे असेल तर मला असाच सपोर्ट करा. कायम तुमचं प्रेम असंच राहू द्या आणि माझ्या ब्लॉगला छान रिस्पॉन्स करा. आणि प्लीज हे कॉपीराईट बद्दल जे तुम्हाला काय माहिती असेल, तुम्हाला काय वाटत असेल, तर मला नक्की कळवा. आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला अजून काय बघायला आवडेल, काय चेंजेस आवडेल किंवा मी त्यामध्ये काय ऍड केलं पाहिजे, तुम्हाला जे काय वाटत असेल तर मला ते पण कळवा. कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर सर्वांना गुड नाईट. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि माझा आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझा जो प्रॉब्लेम आहे तर मग त्याबद्दल पण तुमच्याकडे काही सोल्युशन किंवा सजेशन्स असेल तर मला नक्की कळवा. थँक्यू.